नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. शेती उद्योग. आता या व्यवसायामध्ये आपण एक विषय घेतो आहे लिंबू. लिंबामध्ये अनेक जाती आहे. कागदी लिंबू, कागदी सीडलेस, महाळुंग, नंतर बुद्धाज हँड, त्याच्यानंतर बिजोरा लिंबू, नंतर गंधराज लिंबू, रंगपूर लिंबू, असे लिंबामध्ये अनेक प्रकार आहेत. पण ज्याला एक छोट्या प्रमाणावर, ज्याच्याकडे थोडीशी जागा आहे, 1 एकर जागा आहे आणि त्याला काही व्यवसाय करायचा आहे, तर त्याला एक सीडलेस लिंबू हा एक प्रकार चांगला आहे. ह्या लिंबाला साल जाड असते, रस कमी असतो, पण भरपूर येत असतात. यांना म्हणजे असे गुच्छने लिंबू, एकेका ठिकाणी 4-4 लिंबू येतात. साधारण या लिंबाचं 200 ग्रॅमपर्यंत वजनही वाढतं. त्यामुळे जर कधी हे कुणाला व्यवसाय करायचा असेल, लिंबाचं लोणच्यासाठी म्हणून हा प्रकार मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. सीडलेस लिंबाची जी लागवड आहे ती गुटीकलमाद्वारेही केली जाते किंवा रंगपूर लिंबूचं बी लावून त्यावर हे कलम करून त्यावरही हे कलम केलं जातं. तर हे लिंबू हे 12 महिने फळ देणारी हे आहे. कुठलाही व्यवसाय करायचा असला तर आपल्याला रॉ मटेरियलची सगळ्यात मोठी अडचण असते आणि काही रॉ मटेरियल जे ठराविक कालावधीतच उपलब्ध होतं. लिंबाचं तसं नाही. आपल्याकडे जर कधी क्षेत्र थोडं सायझेबल असेल, 1 एकर असेल, तर आपल्याला साधारण 10 बाय 10 वर जर कधी लागवड केली तर 400 लिंब बसतात आणि आपल्याला लिंबाचं एक चांगलं उत्पन्न जशी काढली तशी त्याच्या याच्यामधनं आपण ती वापरू शकतो. आणि ह्याचे आणखीन बरेच उपयोग आहे. फक्त निसं लोणचंच नाही आहे, तर या लिंबापासूनही अनेक आपल्याला म्हणजे याला व्यवसायाला जोड व्यवसाय हे वगैरे आपण करू शकतो. लिंबाचा रस काढून घ्यायचा, त्याचं सरबत बनवता येतं आपल्याला. सरबताच्या बाटल्या आपण भरू शकतो त्याच्या ह्याच्यामध्ये. त्याच्या सरबताची जी प्रोसेस आहे ती बहुतेक सगळ्यांना माहितीच आहे. रस काढल्यानंतर जी साल आहे ती सुकवायची, सुकवून त्याची पावडर तयार करायची. ती पावडर जी आहे ती पाचक पावडर आहे. ह्याच्यामध्ये वापरता येते. चहात किंवा काढ्यातही ती वापरली जाते. फेसबुकमध्ये, नंतर उटणं वगैरे जे आहे दिवाळीमध्ये, उटण्यामध्येही ती वापरली जाते. फेस पॅकमध्ये वापरली जाते. त्वचेसाठी ती चांगली आहे. व्हिटॅमिन सीमुळे ती चांगली आहे. व्हिटॅमिन सीमुळे ती अँटीऑक्सिडंट आहे, त्याच्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तोंडाची दुर्गंधी ही पावडर कमी करते. तोंडाला जर कधी दुर्गंध असेल तर एक चिमूटभर जरी ही तोंडात अशी फिरवली तर ही काय आपणच घरी करत असल्यामुळे आणि याला कुठले की आपण जी काही खतं वगैरे वापरतो हे आपल्याला माहिती असल्यामुळे ही आपण डोळे झाकपणे वापरू शकतो. तसंच केक, बिस्किट, मिठाई, मुरब्बा, जॅम याच्यामध्ये सुद्धा याचा वापर होतो. काही ठिकाणी चॉकलेटमध्ये सुद्धा याचा वापर केला गेलेला आहे. ह्या गोष्टी मी यासाठी सांगतोय की जर कधी कोणी तिथून ज्यांच्याकडे ही लागवड असेल तर ह्या वरील व्यवसाय ज्यांचे आहेत त्यांना ते सप्लाय करू शकतात. म्हणून या गोष्टी सांगणं महत्त्वाचं आहे. लोणच्यात, मसाल्यात याचा वापर होतोच आहे. सरबतामध्ये फ्लेवरसाठी याचा, वेगवेगळ्या सरबत जी आहेत त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी याचा वापर होतो. कँडी, सिरप, फार्मामध्ये जे सिरप येतात त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर होतो. नंतर ह्या साली थोड्याशा मॉइश्चर असताना जर कधी आपण त्याचं एक इसेन्शियल ऑइल काढू शकतो, जी ते अरोमा थेरपीत वापरलं जातं, साबणात वापरलं जातं, अगरबत्तीत वापरलं जातं, परफ्यूममध्ये, डिटर्जंटमध्ये त्याचा वापर होतो. म्हणजे सालीपासून आपण पुन्हा त्यापासून जे तेल काढून या सगळ्या ठिकाणी अरोमा थेरपी सगळ्यात जास्त महत्त्वाची अरोमा थेरपीसाठी वापरू शकतो. फ्रीजमध्ये दुर्गंधी जर कधी असेल तर त्याची पावडर आपण त्या ठिकाणी थोडीशी टाकली तर फ्रीजमधला जो दुर्गंध आहे तो कमी होतो. हर्बल टीसाठी आपण म्हणजे हर्बल टी म्हणून सुद्धा याचा आपण वापर करू शकतो. साधारण 1 टन सालीमधनं आपल्याला 10 ते 20 किलो किंवा 25 किलोपर्यंत आपल्याला तेल मिळतं. म्हणजे 100 किलोमध्ये म्हटलं
तर साधारण 1 ते 2-2.5 किलोपर्यंत ऑइल आपल्याला मिळतं. हे मल्टीपर्पज आहे. याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात लिंबाचा रस काढून सरबत झालं, ती सालसुद्धा आपली वाया जात नाही. आणि कागदी लिंबू जर कधी लावलं तर त्याचा ते ठराविक पिरियडमध्ये असतं, त्याचं उत्पन्न कमी आहे. ह्या लिंबाला वजन असल्यामुळे, वेटमुळे याला आपण याचा आर्थिक फायदा करून घेऊ शकतो. ज्या कुणाचा एखाद्या संपर्कात एखादी जर कधी लोणच्याची फॅक्टरी असेल, तर त्यांनासुद्धा हे सप्लाय करू शकतात. हा असा एक व्यवसाय आहे, ज्याच्या ह्याच्यामध्ये आपण शेतीसाठी असे वेगवेगळे इसेन्शियल ऑइल, त्याच्यानंतर हे सगळे जे काही आहेत, एक उद्योग आहे, त्याची आपण माहिती करून घेणार आहोत. तर ज्यांच्याकडे ही लिंबा लागवड असेल त्यांनी त्या ज्यांच्या लोणच्याच्या फॅक्टरीज आहेत, त्यांच्याशी संपर्क साधावा किंवा त्यांनाही ह्या घरगुती याच्यावर एक छोटा-मोठा व्यवसाय त्या ठिकाणी ते करू शकतात. धन्यवाद. चॅनल योग्य वाटलं लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रमंडळीमध्ये ही माहिती द्या, जेणेकरून ज्याला कुणाला कुठला उद्योग किंवा शेतीमध्ये काही सुधारणा करायची असेल की त्याला समजा त्या वेगळी काही आवड असेल, तर त्याला याच्यामधनं निश्चित फायदा होईल. आपण हे सगळे व्हिडिओ जे आहेत या माहितीसाठी म्हणून देतो आहोत. धन्यवाद.